संभाजीनगरचा आकडा 2-3 शिंदे गटात गेले, 2-3 भाजपमध्ये गेले आणि आमच्यामध्ये आम्ही एक भाजपमधून एक घेतला, एवढंच. ठाण्यामध्ये एक बैठक झाली उपमुख्यमंत्र्यांची आणि सगळे अधिकारी महापालिकेचे 4 तास 3 तास तिथेच होते. बाहेर सगळ्या अधिकाऱ्यांच्या गाड्या लागल्या होत्या. आचारसंहिता सुरू आहे महापालिका निवडणुकीची. तर हा गैरवापर आहे यंत्रणेचा असा आरोप होतो या सगळ्या याच्यावर. कशासाठी अधिकारी घरी हे पहा, इलेक्शनच्या काळामध्ये कोणत्याही अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना त्यांना बोलवता येत नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांनी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवलं तरी जाता येत नाही. त्यांना कोणत्याही रुटीन शिवाय, कामाशिवाय कोणत्याही इतर सूचना देता येत नाही. जर ठाण्यात अशी घटना घडली असेल तर मी सगळ्यात आधी या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे. असे जे अधिकारी आहे ज्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीला जे हजर होते, त्यातल्या त्यात आरओ हजर होते. आरओना निवडणूक काळात निवडणुकीशिवाय कोणतीही ड्युटी दिली जात नाही कोणत्याही कामाची. आणि म्हणून अशा पद्धतीनं जे लोक गेलेले असतील यांना निलंबित केलं पाहिजे. अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आलीच आहे आणि आता थेट म्हणतायत की भाजपच्या विरोधातच ही लढाई आहे. आणि ते औपचारिकपणे बोलले पण भाजपला नाकारणी करायचं पत्रकार परिषद कोण, अजित दादा? त्यांच्यासोबत सत्तेतही आहे आणि आता भाजपला विरोधात लढायचं. आता याच्याविषयी काय बोलावं मला ते नाही कळत. एकीकडे सोबत राहायचं आणि इकडे दुसऱ्या सोबत पण फिरायचं, असा प्रकार आहे. एक इंटरेस्टिंग चांगल्या भाषेत सांगायचं तर एक इंटरेस्टिंग घटना आहे. शिवसेनेचा एक उमेदवार आहे, त्याचा पराभव झाला. त्याच्या घराबाहेर जादूटोणा झाला. तक्रार दिली, जादूटोण्यामुळे पराभव झाला. जादूटोण्यामुळे काही होत नाही. आपण कोणत्या विज्ञान युगात राहतो? असे जादूटोणे याला काही अर्थ नसतो. ज्याची त्याची श्रद्धा असेल, परंतु आपण आता या विज्ञान युगात राहतो. असे जादूटोणे झाले असते तर लोकांनी तेच केलं असतं ना. कशाला सेवा करत बसायची, कशाला लोकांचे हातपाय जोडत बसायचे. त्यामुळे याच्यावर माझा तरी विश्वास नाही. प्रशासनाचा एक गोंधळ पुढे आलाय. पुढचं शिक्षकांना त्यांनी नोटीस बजावली आहे की तुम्ही निवडणुकीत कामात राहिले नाही म्हणून कारवाईची. चुकीचं आहे. अशा पद्धतीनं जे मृत झालेले त्यांनाच नोटीस गेली. प्रशासन किती पद्धतीनं अलर्ट आहे हे लक्षात येतं. याच्यातून कोण आहे काय आहे, माणूस जिवंत आहे का मेलेला आहे हे सुद्धा ते बघत नाही. जामखेडमध्ये रामचंद्रांच्या वाढदिवसासाठी वाटप करण्यात आलं. मात्र छत्रपती शिवाजी त्यावर रामचंद्रांचे फोटो लावण्यात आले, स्टिकर लावण्यात आले, असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज आहे. त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या बरोबरीनं कोणी असण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. असं जर कोणी केलं असेल तर ते चुकीचं आहे. कृपाशंकर सिंह यांचं विधान आपण ऐकलं होतं महापौर पदावर. आता त्यावर त्यांनी माघार घेतली, सर्वासार्व करतायत. मात्र मराठी महापौर होणार याबाबत मात्र अजूनही बोलायला तयार नाही. हे पहा, कृपाशंकर सिंह हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहे. त्यांनी परवाच बोललेले आहे की उत्तर भारतीय महापौर होईल. त्याच्याविषयी आम्ही भूमिका मांडलेली आहे. भारतीय जनता पार्टीचं पोटातलं ओठात आलेलं आहे. मागच्याच महिन्यात एक केंद्रीय मंत्री आले होते IIT पवईला. त्यांनी सांगितलं की IIT पवईचं नाव बॉम्बेच असलं पाहिजे. IIT बॉम्बेच असलं पाहिजे. हे चांगलं झालेलं आहे. मुंबई ही मराठी माणसाचं नाव आहे, मराठी नाव आहे, ते त्यांना चालत नाही. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी तोंड देखलंपणे मुंबई किंवा महाराष्ट्र आणि मराठीवर प्रेम दाखवतं. प्रत्यक्षात कृपाशंकर सारखे, त्या केंद्रीय मंत्र्यासारखी अवलाद जी ती भारतीय जनता पार्टीचीच आहे. भाजपाच्या 18 उमेदवारांनी, इच्छुक उमेदवारांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आता भाजपाची रणनीती अशी आहे की त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा. मात्र राजेंद्र जगदाळ असं म्हणतात की मी कसं आहे सर्वांना माहिती आहे. अर्ज मागे घेतला तर मी कसं आहे. कोणी मागे घेत नसतं. पक्षाचं उमेदवारी मिळाल्यावर कोण कसा पण राहो त्यांनी काही होत नसतं. पण एकदा त्या पक्षाचं ते अपयश आहे ना. माझ्या पक्षाचा माणूस दुसरीकडे जाऊन उमेदवारी भरतोय, माझं अपयश आहे, मी कबूल केलं पाहिजे. आज भारतीय जनता पार्टीनं जिथं गरज नसताना तिथं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येतात, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत ना. एखादं घर आहे तिथं त्याची क्षमता असते राहायची. बसाबस कोंबले तर ते बाहेर पडणारच ना काही लोक. गुंडांना नाही तर घरातील महिला उमेदवारी दिली असं म्हणतात. हो म्हणतात.
मला नाही माहिती. गुंडांना उमेदवारी दिली तर सगळ्या जगासमोर आहे, विशेषतः एनसीपीने अजितदादाच्या पक्षात. तुमच्याकडे असं कुणी रडले का नाही? तुमच्याकडे लोक रडले नाही, रडले का नाही? हे माझं कार्यालय आहे, सेना भवन आहे. तुम्हाला दिसले का कधी लोक? दिसलं का? कोण आहे, कुणाशी तुमची लढत होणार आहे त्या म्हणा. हे पण निवडणुकीचे विषय निश्चित सगळे समोर येतील. निवडणुकीचा अजेंडा आमचा तयार झालेला आहे. मागच्या काळातला राज्यकारभार कशा पद्धतीनं होतो हा सुद्धा जनतेसमोर आम्ही आणू. निश्चित ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. आम्ही जो वचननामा मागच्या 2015ला काढला त्याची स्थिती सुद्धा आम्ही जनतेसमोर आणू आणि येणाऱ्या काळात या शहराला आवश्यकता काय आणि ते आम्ही कशा पद्धतीनं करू हे लवकरच 1-2-4 दिवसामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. पूजा मोरे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र जुने व्हिडिओ काढून जर उमेदवारी अर्ज मागितली जात असेल तर त्याचे गंभीर परिणाम असे करावे. हे पण जुने व्हिडिओ बऱ्याच जणांचे कोण कोणाला काय बोलत असतं आपल्याला माहिती आहे. आता देवेंद्र फडणवीस अजितदादा चक्की पिसिंग म्हणत होते. छगन भुजबळांची जागा जेलमध्ये असंच म्हणत होते. अजितदादा सुद्धा भाजपला कमळाबाई म्हणत होते. आता ह्या सगळ्या जुन्या गोष्टी असतातच. आता त्या धरून चालायच्या का न चालायच्या हे परिस्थितीवर अवलंबून असतं असं मला तरी वाटतं. पूजा मोरे एक चांगली कार्यकर्ता आहे एवढं तर मला माहिती. पण ती भारतीय जनता पार्टीत कधी गेली मला काही माहिती नाहीये. पण निश्चित एक चांगली काम करणारी एक कार्यकर्ती आहे, एक चांगली मुलगी आहे, आपल्या मराठवाड्यातली आहे. ती पुण्यात आता लग्न झाल्यामुळे पुण्यात गेलेली आहे. मी तिच्या लग्नाला गेलो होतो. चांगली मुलगी आहे, हुशार आहे, चांगलं काम करणारी आहे. दुर्दैवानं तिची संधी हिरावल्या गेली. दादा मामूच्या प्रचार खैरे साहेब नाही करणार, मग काय झालं? मामू हे शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम? शिक्षकांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आता शिक्षकांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आता शिक्षकांवर दिली. जर हा निर्णय मागे नाही घेतला तर शिक्षण मंत्र्याच्या घरात कुत्रे सुरू असं बंद म्हणतात. मला नाही माहिती काय निर्णय हा. ही सत्य घटना आहे, ही सत्य घटना आहे. मी काल तिथल्या संबंधित विभागाशी बोललो, तिथल्या काही उमेदवारांशी बोललो. उमेदवारांनी तिथं जाऊन टोकन घेतलं, पैसे भरले, सगळं झालं. राहुल नार्वेकर स्वतः उमेदवार नाही, काही नाही. विधानसभेचे अध्यक्ष हे तिथं जातात कसं हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे यंत्रणेवर दबाव आणतात. आणि ज्यांनी टोकन घेतलं होतं, कारण गर्दी मोठी होती, रिसिप्ट घेतली होती, पैसे भरलेले, अशा लोकांना फॉर्म भरू दिला गेला नाही. तिथं काल परवाच्या दिवशी त्यांना बाहेर काढलं गेलं. आणि हे तर सत्तेची तर मस्ती आहे ना, सत्तेचा माज आहे. निवडणूक आयोग जे आपण म्हणतो की स्वतंत्र आहे, हे कोणता निवडणूक आयोग स्वतंत्र आहे? आणि हे ठिकठिकाणी होतंय. मला असं वाटतं ज्यावेळेस जनता आणि वेगळे दुसरे विरोधातले राजकीय पक्ष जागृत होतील ना, तर अशा अधिकाऱ्यांचं मला असं वाटतं नीट राहणार नाही. मग यांची सैनची धिंड काढावंच लागणार आहे. मग शिंदे गटामध्ये खूप जास्त घरातच उमेदवारी देण्यात आली. मुंबईत सुद्धा नातेवाईकांचा भरणा आहे. 8 आमदार खासदारांच्या घरात उमेदवारी, अगदी आपल्या संभाजीनगरमध्ये मंत्र्यांच्या घरात दोघांना उमेदवारी, घरातच भरपूर तिकीट वाटप झालेलं आहे. हे पहा, आता हे तर इथून तिथून आहे, कोणालाच नाव ठेवायला जागा नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. की मुलाला, मुलीला, वहिनीला, आईला, आता मागे 6 मंत्र्यांची आई किंवा बायको नगराध्यक्ष झालेले मागच्या काळात, मागची जी महिन्यात इलेक्शन झाली ना त्याच्यामध्ये. तसाच काहीसा प्रकार आता होतोय. आता जे कोणी खरोखर कार्यकर्ते आहे यांना उमेदवारी दिली तर आपण त्याला विरोध नाही करता येणार. पण ज्यांचा काहीच राजकीय संबंध नाही, सामाजिक संबंध नाही, अशा लोकांना उमेदवारी कुटुंबीय म्हणून देणं हे चुकीचं आहे. काल आणि परवा याला जोडून आहे, भाजपने महाराष्ट्रभरात 337 उमेदवार वेगवेगळ्या महानगरपालिकेतून बाहेरून घेतले. त्यामुळे आता उपऱ्यांची मान असं भाजपकडे टीका होती.
मी हेच सांगतो ना, भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठी पार्टी म्हणतात, मग त्यांना लोक का आणावं लागतात इकडून तिकडून? हाच प्रश्न आहे ना माझा. त्यांना लोक आणावे का लागतात? जर तुमचा पक्ष देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, सगळ्या गोष्टी आहे, तर तुम्हाला इकडून तिकडून लोक का आणावं लागतात? आणि आल्यानंतर आता तुम्ही सुद्धा किती लोकांना बाहेरची उमेदवारी दिलेली. भारतीय जनता पार्टीची यादी जर बघितली मुंबई पासून तर खालच्या आमच्या नांदेड पर्यंत, परभणी पर्यंत, तर भारतीय जनता पार्टी उमेदवार भेटत नाही. इथं संभाजीनगरात भारतीय जनता पार्टी युती तुटल्यानंतर आमच्या कित्येक लोकांना फोन केले त्यांनी रात्री बेरात्री, कित्येक लोकांना, त्यांच्याकडे उमेदवार नव्हते. आणि कसला मोठा पक्ष आला हा, फुगा नुसता हा. आता तुम्ही जो मंत्र्यांवर आरोप केलाय तर ते कॉल रेकॉर्डिंग आहे का तुमच्याकडे? हे पण कॉल रेकॉर्डिंग वगैरे हे फालतूपणाचं लक्षण आहे. मी असे कॉल रेकॉर्डिंग या भानगडीत कधीच पडत नाही. हे अतिशय चुकीचं असतं कॉल रेकॉर्डिंग कोणी कोणाचं करणं, असं माझं स्पष्ट मत आहे. 13 जो उम्मीदवार है वो बिनविरोध चुन के आ गए, उसके बारे में आप क्या कहेंगे? मैं समझता हूँ ये सत्ता का मिसयूज भारतीय जनता पार्टी और शिंदे गुट कर रहे हैं. मैंने कल इसमें कुछ बात कही है. कुछ मिनिस्टर, कुछ पार्टी के सीनियर लीडर्स, कुछ उम्मीदवारों को कुछ प्रलोभन देते हैं, कुछ धमकियां देते हैं, और मैं समझता हूँ बिनविरोध चुन के आना डेमोक्रेसी के लिए अच्छी बात नहीं है. लोगों को मतदान का अधिकार तो गया ना वहां के, जहां बिनविरोध इलेक्शन वहां के लोगों का वोट का अधिकार तो गया. मैं तो बोलता पार्टी के लिए भी अच्छा नहीं रहता, क्योंकि लोगों को वोटिंग स्टेशन पे आने की आदत रखना जरूरी है. लोगों को वोटिंग करने की आदत रखना जरूरी है. निर्विरोध चुनाव ये लोकशाही में गलत है, ऐसा मेरा व्यक्तिगत मत है. आपने जो कल वीडियो पोस्ट किया था इलेक्शन ऑफिसर के ऊपर, आपने कहा था आपके उम्मीदवार को धमकाया जा रहा है, इस तरह का आपने बोला था, क्या है? मैंने सही बताया है. कुछ उम्मीदवारों को यहाँ के मिनिस्टर फोन कर रहे हैं, उनके सपोर्ट में कुछ ऑफिसर फोन कर रहे हैं. मैं समझता हूँ इस प्रकार उम्मीदवारों को धमकी देना, ऑफिसर ने फोन करना ही गलत है. इन अफसरों को मैंने इशारा दिया है कि अगर आप ऐसे काम में दखल अंदाजी देंगे तो आपको गधे पे बिठा के आपको घुमाया जाएगा शहर में. सर ये किसके कहने पे हो रहा है? अभी मैंने कहा ना कि कोई मिनिस्टर ने फोन किया था, तो मिनिस्टर के कहने पे जो ऑफिसर कर रहे होंगे ना. सर आपका आने वाले दिनों में आपका मैनिफेस्टो क्या रहने वाला है? मैनिफेस्टो आएगा हमारा, पार्टी डिक्लेयर करेगी. आने वाले 2-4 दिन में हमारा मैनिफेस्टो आ जाएगा. थैंक यू.